आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय दासाची व्याख्या. एका वेळी सुलतान एका संताच्या आश्रमामध्ये गेला. तिथे काही दिवस संतजी यांच्या विशेष आग्रहावरून थांबला. संताचे नाव हुकमदास होते. 12 शिष्य त्यांच्यासोबत आश्रमामध्ये राहत होते. सर्वांच्या नावाच्या मागे दास लावलेले होते. फकीरदास, आनंददास, कर्मदास, धर्मदास. त्यांचा व्यवहार दासासारखा नव्हता. त्यांचे गुरु एकाला सेवा करण्यासाठी म्हणत तर तो म्हणत होता की धर्मदासची पाळी आहे, त्याला सांगा. धर्मदास म्हणतो की आनंददासचा नंबर आहे. त्यांचे व्यवहार पाहून सुलतानीने म्हटले की दासा भाव नेडे नहीं, नाम धराया दास, पानी के पिये बिन कैसे मिटे प्यास. सुलतानीने शिष्यांना समजावले की मी जेव्हा राजा होतो तेव्हा एक दास विकत घेतला होता. मी त्याला विचारले की तुला काय खायला आवडते. दासाने उत्तर दिले की दासाला जे जेवण मालक देतो तीच त्याची पसंत असते. तुमची काय इच्छा असते? तुम्हाला काय कार्य करायला आवडते? ज्या कार्याला मालक आज्ञा देतो तीच माझी पसंत आहे. तुम्ही काय घालता? मालकाचे दिलेले फाटके जुने कपडे ठीक करून घालतो. त्याला मी मुक्त केले, धन पण दिले. त्याच्या बोलण्याची आठवण ठेवून मी आपल्या गुरुच्या आज्ञेचे पालन करतो. आपली मर्जी कधीच चालवत नाही. जे प्रभू देतो त्याची आज्ञा जाणून खातो. मी स्वतःला दास मानून सेवा करतो. परमात्माला प्रसन्न करण्यासाठी गुरुदेवाला प्रसन्न करणे अनिवार्य असते. त्यानंतर ते सर्व शिष्य दासभावाने राहून आपल्या गुरुजीच्या आज्ञेचे पालन करू लागले. तसेच आपापसात चांगला व्यवहार करू लागले. आपले जीवन सफल केले.